कधीकधी प्रेमाची सुरुवात आय लव्ह यूने होत नाही, तर ती सुरू होते एका साध्या वाक्याने, काळजी करू नका, मी आलोच. मग एका रात्रीत अर्णव आणि इराच्या आयुष्यात नेमकं काय घडलं? चला पाहूया. नमस्कार, मी यशस्वी. माझ्या मनातले भावरंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 13वा भाग ऐकणार आहोत. इरा थोड्या हळू आवाजात म्हणाली, ते अशा अनोळखी ठिकाणी मला एवढ्या मोठ्या रूममध्ये एकटं झोपायला भीती वाटते. अर्णव, अच्छा. अर्णवला यावर नक्की काय म्हणावे ते समजले नाही. शेवटी थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही तुमच्या खोलीत झोपा. अगदीच काही भीती वगैरे वाटली तर माझ्या नंबरवर कॉल करा. चालेल? इरा, हो चालेल. इराच्या मनावरचे दडपण सध्या तरी दूर झाले होते, पण रात्री अशा अनोळखी ठिकाणी एकटे रूममध्ये राहायची भीती अजून तरी पूर्णपणे तिच्या मनातून गेली नव्हती. आता पुढे रात्र गडद होत चालली होती. अर्णवने तिला भीती वाटली तर मला कॉल करा असे सांगितले असले तरी रात्र कशी जाईल याबद्दलचे दडपण तिच्या मनात होतेच. थोड्या वेळात ते दोघेही जेवणासाठी म्हणून बसले. केअरटेकरने त्यांच्यासाठी साधं पण स्वादिष्ट जेवण बनवलं होतं. त्यांनी जेवता जेवता हलक्या फुलक्या गप्पा मारल्या आणि मग एकमेकांना गुड नाईट म्हणून ते आपापल्या खोलीत झोपायला गेले. इराने खोलीचा दरवाजा बंद केला, टेबलावर ठेवलेला दिवा लावला आणि आरशात स्वतःकडे पाहत हळूच हसली. चला इरा मॅडम, झोपूया आता. खूप थकला आहात आपण, ती स्वतःशीच म्हणाली. ती बिछाण्यावर पहुडली, पण शांत झोप जी तिला हवी होती ती काही केल्या तिला लागत नव्हती. खोलीतल्या शांततेत तिच्या श्वासाचा आवाजच ऐकू येत होता. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत ती झोपायचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या तिचे डोळे मिटता मिटत नव्हते. शेवटी खूप प्रयत्न केल्यावर तिला कशीबशी झोप लागली. ती एका अंधाऱ्या व भयाण रस्त्यावर धावत होती. झाडांच्या सावल्या काळ्या कुट्ट भासत होत्या आणि मागून कोणीतरी तिचा पाठलाग करत होतं. तिचं हृदय अगदी जोरजोरात धडधडत होतं. ती जितकी धावत होती तितकंच त्या अनोळखी सावल्या आणि तिच्यातलं अंतर कमी होत होतं. शेवटी तिने मागे वळून पाहिलं तर एक भयंकर चेहरा तिच्या समोर होता. आ, तो चेहरा पाहून ती जवळजवळ किंचाळलीच. जेव्हा तिने आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिच्या लक्षात आलं, आपल्याबरोबर आता जे काही झालं ते एक स्वप्न होतं. पण घामामुळे तिचं कपाळ ओलं झालं होतं आणि तिचं मन अजूनही त्या स्वप्नात अडकलं होतं. तिने उठून लाईट चालू केला आणि काही क्षण ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण एकटेपण पुन्हा पुन्हा तिच्या मनात एक प्रकारची अनाहूत भीती निर्माण करत होतं. ती अर्णव सरांना फोन लावते आणि थरथरणाऱ्या आवाजात त्यांना सांगते, सर, ते ते इथे मला खूप भीती वाटतेय. समोरून अर्णवचा शांत व स्थिर आवाज ऐकू येतो, काळजी करू नका मिस इरा, मी आलोच. कॉल ठेवल्यावर ती दरवाजाकडे नजर लावून बसलेली असते. प्रत्येक सेकंद तिला मिनिटांसारखा वाटत असतो. शेवटी दरवाजा उघडला जातो आणि अर्णव सर आत येतात. त्यांच्या येण्याने तिला जरा जीवात जीव आल्यासारखे वाटते. अर्णव, काय झालं मिस इरा? इरा, ते ते मला वाईट स्वप्न पडलं. हे ऐकून अर्णव हलकासा हसला आणि म्हणाला, अच्छा ठीक आहे, डोंट वरी, मी इथे बाजूच्या या सोफ्यावर झोपतो, म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटणार. इराने लगेचच उत्तर दिलं, अहो सर, तुम्ही इथे बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते. त्यावर तो ठाम आवाजात म्हणाला, नो मिस इरा, बी कम्फर्टेबल, मी झोपतो सोफ्यावर. इराने थोडंसं हसत मान हलवली आणि म्हणाली, ओके सर, गुड नाईट. अर्णव, गुड नाईट मिस इरा. त्याच्या तिथे असण्याने तिचे मन हळूहळू शांत होत होते. तिला आता त्या खोलीत एक प्रकारचे सुरक्षित व शांत वातावरण जाणवत होते. ती स्वतःशीच विचार करत होती, आपल्यामुळे या मोठ्या माणसाला उगाच त्रास. काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल? हे सर्व विचार करता करता तिला झोप कधी लागून जाते तिचे तिलाच कळत नाही. दुसरा दिवस उजाडतो. सकाळच्या सूर्यकिरणांच्या प्रकाशाने खोली उजळली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने इराला जाग आली. ती उठून थोडी रिलॅक्स झाली आणि आरशात पाहून स्वतःचे केस आवरायला लागली. मग स्वतःचे आवरायला घ्यायचा विचारच करत होती. तेवढ्यात सोफ्यावर झोपलेले अर्णव सर तिच्या नजरेस पडतात. ती सरांना हाक मारून उठवायचा प्रयत्न करत असते. इरा, हॅलो अर्णव सर,
उठताय ना? सकाळ झाली. सर उठताय ना? तिच्या गोड आवाजाने अर्णव हळूच डोळे उघडतो आणि तिला समोर बघून लगेचच उठतो. अर्णव, सॉरी, मला जास्त वेळ झोप लागलेली का? इराने हलकंसं स्मित करत उत्तर दिलं. नाही सर, उलट मीच तुम्हाला सॉरी म्हणते. माझ्यामुळे काल रात्री तुमची झोपमोड झाली. अर्णवने हलकेसे हसत मान हलवली आणि म्हणाला, नाही मिस इरा, इट्स ओके. होतं असं. त्यात काय माफी मागताय? बरं, ते जाऊ देत. मी पण आता आवरायला घेतो. इरा, हो चालेल. असे बोलून अर्णव त्याच्या खोलीत निघून जातो. इरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत स्वतःशीच म्हणाली, किती छान आहे हा माणूस. मी उगाचच सुरुवातीला त्यांच्याबद्दल चुकीचं मत करून घेतलं होतं. हा विचार करताना तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली होती. थोड्या वेळाने दोघेही तयार होऊन हॉलमध्ये आले. केअरटेकरने नाश्ता टेबलावर ठेवला होता. गरमागरम आल्याच्या चहाच्या सुगंधाने आणि पोह्यांच्या सुवासाने वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. अर्णव आणि इरा या दोघांनी मिळून नाश्ता केला. नाश्ता करता करता काही हलक्या कामाविषयीच्या चर्चा झाल्या. नाश्ता झाल्यावर अर्णव म्हणाला, चला आता साईटवर जायचं आहे. पुढचा प्लॅन वर्कआउट कसा करायचा ते बघायचं आहे. हो सर, इराने अर्णवच्या बोलण्यावर लगेचच उत्तर दिलं. असे बोलणे झाल्यावर ते दोघे फार्म हाऊसच्या बाहेर पडले. बाहेर सकाळचा सूर्य उजळला होता. हवा एकदम फ्रेश होती आणि त्या हवेत इराच्या मनात एक नवं समाधान होतं. कालच्या त्या भीतीदायक स्वप्नानंतर आजची सकाळ तिला काहीतरी वेगळीच वाटत होती. दोघेही अर्णवच्या गाडीत बसून साईटकडे निघाले. रस्त्याने जाताना दोघेही प्रोजेक्टच्या विषयी गंभीरपणे चर्चा करत होते. अर्णवच्या तपशीलवार बोलण्यावर इरा एकाग्रतेने लक्ष देत होती आणि अधूनमधून आपले विचार मांडत होती. साईटवर पोहोचल्यावर त्यांनी नकाशे, मोजमाप आणि पुढील प्लॅन तपासायला सुरुवात केली. दोघेही कामात इतके गुंतले होते की वेळ कसा निघून गेला हे त्यांनाच कळले नाही. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि क्षणातच पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या. पहिल्यांदा हलक्या थेंबांनी भिजलेले ते दोघेही क्षणभर थांबले. पण पावसाचा जोर वाढताच अर्णव इराला म्हणाला, मिस इरा, पटकन या बाजूला या. त्या दोघांनी लगेचच जवळच्या शेडकडे धाव घेतली. दोघेही ओले चिंब झालेले होते. धापा टाकतच ते त्या शेडखाली उभे होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि थंड वाऱ्याच्या झुळका त्यांच्या चेहऱ्यावर येत होत्या. तेवढ्यात इराने हाताने तिचे केस मागे सारले आणि क्षणभर अर्णव तिच्याकडे पाहतच राहिला. ती इतकी सुंदर दिसते हे पहिल्यांदाच त्याला जाणवले होते. अशा काहीशा भावना त्याच्या मनात तिच्याविषयी दाटून आल्या होत्या. या सगळ्यात इरा मात्र तिच्याच धुंदीत होती. तिचे अर्णव सरांकडे अजिबात लक्ष नव्हते. ती तिचे केस सुकवायचा प्रयत्न करत होती. थेंब थेंब पावसासोबत कोणाचं तरी हृदय हलकंसं धडकलं का? हा पाऊस फक्त भिजवून जाणार आहे की काहीतरी बदलून? अर्णव आणि इराचे नाते नक्की कोणत्या वळणावर जाऊन पोहोचेल? काय होईल नक्की पुढे? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.